नमस्कार प्रेक्षक हो, आजच्या टॉप 10 न्यूज मध्ये आपलं स्वागत। वळूयात बातम्यांकडे। जिल्ह्याला पीक विमा योजनेपोटी 1129 कोटी रुपये मंजूर, 25% अग्रिम रक्कम 264 कोटी यापूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा। लवकरच पीक कापणी प्रयोग आधारित रक्कम जमा होणार, महसूल मंत्री विखे पाटील। महाविकास आघाडीने लोकसभेला महायुतीला कात्रजचा घाट दाखवला, आता विधानसभेला तर महायुतीचा पार सुपडाच साफ होईल असा दावा शरद पवार यांनी केलाय। त्यांनी महाविकास आघाडीला विधानसभेत 225 जागा मिळतील असा थेट आकडा सांगितलाय। 19 जुलैला छत्रपती शिवरायांची वाघनखे साताऱ्याच्या सरकारी म्युझियम मध्ये छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व तिथले सरदार यांच्या उपस्थितीत दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे, अशी घोषणा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली आहे। खते बियाणे काळा बाजार खरेदी विक्रीचे दप्तर न ठेवणे यासह अन्य तक्रारींच्या अनुषंगाने केलेल्या तपासणी अंती जिल्ह्यातील 20 कृषी निविष्ठा विक्रीचे परवाने कायमस्वरूपी तर 22 परवाने तात्पुरते निलंबित करण्यात आले आहेत, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे। पुण्यात वादात अडकलेल्या IAS अधिकारी पूजा खेडकर वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्यात। त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांचा पदभार घेतला। वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शहाला पोलिसांनी घटनास्थळी नेलं। त्याच्याकडून पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रम समजून घेतला। या अपघातात माझं संपूर्ण करिअर संपलं, माझ्या हातून मोठी चूक झाली, झालेल्या घटनेचा मला पश्चाताप आहे, अशी कबुली मिहिरने पोलिसांसमोर दिली। सुशांत सिंह दिशा सालियन केस प्रकरण दाबलं नसतं तर आदित्य ठाकरे जेलमध्ये असला असता, नितेश राणेंचा हल्लाबोल। 2025च्या ICC चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानला जाण्याची शक्यता नाही। BCCI ICC ला दुबई किंवा श्रीलंकेत सामने आयोजित करण्यास सांगेल, अशी माहिती BCCI सूत्रांनी ANI ला दिली आहे। बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या चौकशीला पुन्हा एकदा वेग येण्याची शक्यता आहे, कारण दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडून भाजप आमदार नितेश राणे यांची चौकशी होणार आहे। त्यामुळे आगामी काळात आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधान भवन येथे भाजपा आमदारांसोबत बैठक, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आमदारांना निवडणुकीसंदर्भात सूचना।